श्री स्वामी समर्थ. श्री मल्हारी खंडोबाचे नवरात्र माहिती. नमो मल्हारी देवाय भक्तानां प्रेमदायिने म्हाळसापती नमस्तुभ्यं. मल्हाराय नमो नमा. मल्हारी जगन्नाथम त्रिपुरारी जगद्गुरु मणिंद म्हाळसा कांतम वंदे अस्मद कुलदैवतम. श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. मुख्यत्वे करून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात खंडोबाची उपासना जास्त केली जाते. खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी असे 6 दिवस साजरे केले जाते. हा खरा षड्रोत्सव असतो. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजे चंपाषष्ठी. मणिमल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रकट झाले होते. नवरात्राचे 5 दिवस उपवास करून 6व्या दिवशी तो सोडतात. 6 दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात. झेंडूची फुले फार प्रिय आहेत म्हणून ती आठवणीने वाहतात. खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्त्वाचा आहे. भंडारा म्हणजे हळदीची पूड. खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी ठोंबरा, जोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घालतात. कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा, लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात. देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो. तळी भरणे म्हणजे एका ताम्हणात विड्याचे पान, पैसा, सुपारी, भंडारा, खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताम्हण सदानंदाचे येळकोट 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 जय मल्हार असे मोठ्याने 3 वेळा म्हणून 3 वेळा उचलतात. नंतर दिवटी बुदली घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा, खोबरे उधळतात, प्रसाद वाटतात. खंडोबाची 5 प्रतीके. लिंग हे स्वयंभू अचल अगर घडी वसते. तांदळा ही चल शिळा असून टोकाखाली निमुळती होत जाते. मुखवटे हे कापडी किंवा पिठली असतात. मूर्ती हा उभ्या घोड्यावर कधी धातूच्या किंवा दगडाच्याही असतात. टाक घरात पूजेसाठी सोन्याच्या पत्र्यावर किंवा चांदीच्या पत्र्यावर बनवलेल्या प्रतिमा. खंडोबा हे देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसास पावणारे आहे. त्यामुळे नवस बोलणे व तो फेडणे याला फार महत्त्व आहे. काही सौम्य नवस मौल्यवान वस्तू देवास अर्पण करणे, दीपमाळा बांधणे, मंदिर बांधणे किंवा मंदिराचा जीर्णोद्धार करणे, बायऱ्या बांधणे, ओवरी बांधणे, देवावर चौरी ढाळणे, खेटे घालणे म्हणजेच ठराविक दिवशी देवदर्शनात जाणे, पाण्याच्या कावळी घालणे, ऊसाच्या किंवा जोंधळ्याच्या ताटांच्या मखरात प्रतिकात्मक देवाची स्थापना करून वाघ्यामुरळी करून देवाची गाणी म्हणवणे याला जागरण किंवा गोंधळ असेही म्हणतात. देवाची गदा म्हणजे वारी मागणे, देवाच्या नावाने ठराविक काळात भिक्षा मागणे, तळी भरणे, उचलणे, दही भाताची पूजा, देवास बांधणे, पुरण वरण व रोडग्याचा 8व्या रीतीनुसार नैवेद्य करून ब्राह्मण गुरव व वाघ्यामुरळी यास भोजन घालणे, कान टोचणे, जावळ शेंडे आदी विधी करणे, खोबरे भंडारा उधळणे, देवाच्या मूर्ती विकणे. रविवार हा खंडोबाचा मानण्यात आलेला आहे. सोमवती अमावस्या, चैत्री, श्रावणी व माघी पौर्णिमा, चंपाषष्ठी व महाशिवरात्र ह्या दिवसांना विशेष महत्त्व आहे. मल्हारी मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्त्व आले आहे. चैत्री पौर्णिमा हा मार्तंड भैरवाचा अवतार दिन आहे. श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व वाडा यांचा विवाह झाला. माघी पौर्णिमा हा म्हाळसेचा जन्मदिवस आहे. तर मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजे चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रकट झाले. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील 12 प्रसिद्ध स्थाने. महाराष्ट्र कडेकरे, पठार, जेजुरी, निमगाव, पाली, पेंबर, सातारा, नळदुर्ग, धाराशिव, उस्मानाबाद, शेंगूड, अहमदनगर, सातारे, औरंगाबाद, माळेगाव. कर्नाटक मैलारपूर, पेंबर, बिदर, मंगसुली, बेळगाव, मैलारसिंग, धारवड, देवरगुडू, धारवाड, मनमैलार, बल्लाळी. बरीचशी माहिती. श्री खंडोबा विशेषांक 1878 प्रसाद या मासिकामधून साभार घेतलेली आहे. खंडोबाची आरती, ध्यान, हृदय प्रातस्मरण आणि अष्टोत्तर शतनाम. खंडोबाचे नवरात्र. खंडोबा हे अनेक कुटुंब आपले कुलदैवत म्हणून मानतात. खंडोबाला मणिमल्लाचा वध केला म्हणून मल्हारी, तसेच म्हाळसाचा पती म्हणून म्हाळसा कांत, मार्तंड भैरव किंवा स्कंद पर्वतावरील खडा घेऊन दैत्याचा वध करणारा म्हणून खंडोबा म्हणतात. स्कंद पर्वतावरील श्री शंकर आपल्या खड्गासह मल्लासुराचा वध करण्यास आला. त्यावेळी खड्गाला खंडा असे नाव पडले. श्री शंकराचा अवतार खडा मंडित झाला म्हणून त्याला खंडोबा असे म्हणू लागले. खंडोबाची वेशभूषा साधारणपणे विठ्ठलासारखी देहयष्टी, पांढरे धोतर, डोक्याला रुमाल, अंगरखा उपरणे असा साधा वेश असतो. प्रमुख भक्ती बेल भंडार वाहणे हीच त्याची प्रमुख भक्ती. हळद, पूळ, सुक्या खोबऱ्याच्या वाट्या एकत्र करून तो प्रसाद येळकोट येळकोट जय मल्हार हा गजर करतात. याचा अर्थ असा लावतात की हे खंडेराया सर्वत्र भरपूर अन्नधान्य पिकू देत, त्यायोगे सर्वत्र सुकाळ होईल आणि आम्हाला भरपूर दान धर्म करता येईल.
खंडोबाच्या हातातील वस्तू खंडोबाच्या 4 हातात खडक, त्रिशूळ, डमरू, रुधिर, मुंडासह पानपात्र असते. जवळ कुत्रा असतो. मानाप्रमाणे प्रथम मान नंदीला, नंतर घोड्याला व नंतर कुत्र्याला असा असतो. देवस्थाने महाराष्ट्रात व कर्नाटकात खंडोबाची बरीचशी देवस्थाने आहेत. मोठ्या प्रमाणावर यात्रा भरणारे एकंदर प्रमुख अशी 11 स्थाने आहेत. जेजुरी, शेबूळ, निमगाव, सातारे, पाली, पेंबर, मंगळसुळी, मैलार, सिंग, मैलार, देवगुडू, मैलार, मैलापूर, पेंबर, नळदुर्ग, धाराशी. जेजुरी हे पुण्याच्या आग्नेयेस 30 मैलावर पुणे पंढरपूर रस्त्यावर आहे. उंच डोंगरावर हे देवस्थान पूर्वाभिमुख आहे. या मंदिरात असणाऱ्या राम मंदिरात एक लेख आहे. त्याप्रमाणे हे स्थान ज्येष्ठ कृष्ण 13 शके 1792 मध्ये श्रीरामचंद्र मल्हार ढगे जोशी बायजाबाईचे जेऊर यांनी बांधलेला असा उल्लेख आहे. गडकोटावर दोन्ही बाजूंनी उघड्या असणाऱ्या 63 ओऱ्या आहेत. खंडोबाची उपासना. खंडोबाचे उपासक मार्गशीर्ष प्रतिपदेपासून मार्गशीर्ष षष्टीपर्यंत सटीचे नवरात्र म्हणून कुळधर्म पाळतात. प्रतिपदेला सकाळी लवकर उठून सळा समार्जन करावे. नंतर नवरात्र बसवणाऱ्याने स्नान करून शुचिर्भूत व्हावे. खंडोबाची पूजा. खंडोबाची तांदळा, शिवलिंग व चतुर्भुज मूर्ती या तिन्ही रूपकांची पूजा होते. बरोबर कुत्रा व घोडे मात्र असतातच. लग्न समारंभात खंडोबाचा टाक घेतात. घरी त्याच टाकावर नवरात्र बसवले जाते. देवाची स्वच्छता घासपूस करून पूजा करावी. कापूर चंदन मिश्रित पाणी एका भांड्यात घेऊन ते पूजेसाठी वापरावे. पूजा करताना सुगंधी फुले, गुलाल व भंडार व्हावा. भंडार लावलेले तांदूळाचे दाणे व्हावेत. पूजा करताना देवाला प्रिय तांबडी, निळी, पांढरी कमळे व इतर त्या रंगाची फुले, पारिजातक, झेंडूची, मालती फुले अर्पण करावीत. पत्री म्हणून देवाला नागवेलाची पाने, बिल्वपत्रे, हळदीची पाने, अशोकपत्रे, तुळशीपत्रे, दुर्वांकुरपत्रे, आंब्याची पाने, जाईची, कवठाची, जांभळीची, सब्जाची पाने देवास विशेष प्रिय आहेत, असे मल्हारी महात्म्यामध्ये म्हटले आहे. मिळतील ती पत्री पाने देवास व्हावी. देवासमोर सुगंधी धूप जाळावा. उत्तम वस्त्रे, अलंकार देवास अर्पण करावे. देवासमोर वाटीत दूध ठेवावे. त्रयोदश गुणी पानांचा विडा देवाला अर्पण करावा. देवावर पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधतात. देवाजवळ अखंड तेला तुपाचा दिवा, नंदादीप 6 दिवस तेव्हा ठेवावा. देवाला रोज माळ वाहतात. देवाची रोज पूजा, नैवेद्य, आरती करतात. आरतीसाठी पिठाचे दिवेही केले जातात. 6 दिवसांपैकी एका दिवशी तरी उपवास करावा. मल्हारी महात्म्याचे, मल्हारी स्तोत्राचे श्रवण नवरात्राचे या दिवसात फार फलदायी होते. महानैवेद्य. सटीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य, वांग्याचे भरीत, बाजरीच्या रोडग्याचा नैवेद्य दाखवतात. खंडोबाच्या नैवेद्याला चातुर्मास सोडून 8 महिने वांगी चालतात. महाराष्ट्रात चातुर्मासात कांदा, लसूण, वांगी वर्ज्य असतात. कांदा फक्त चंपाषष्ठीच्याच दिवशी चालतो. चंपाषष्ठीस ब्राह्मण सुवासिनीस भोजन, वाघ्या मुरळीस भोजन घालावेस. भोजनानंतर त्यांना पान वेळा दक्षिणा देऊन नमस्कार करावा. तसेच खंडोबाची वाहने कुत्रा, घोडा यांनाही खाऊ घालावे. सटीच्या दिवशी देवासाठी तेल व नैवेद्य नेतात. तळी भरणे, उचलणे हाही नवस प्रकार करतात. नंतर नवरात्र उठवतात. वारी मागणे. काही घरातून चंपाषष्ठीच्या दिवशी वारी मागण्याची पद्धत आहे. या दिवशी नैवेद्य म्हणून पुरणपोळी करतात. जेवावयास ब्राह्मण वाघ्या मुरळीस बोलवतात. जेवण वाढले की घरातील सर्वजण ब्राह्मण वाघ्या मुरळी करून वारी खंडोबाची म्हणून त्याच्या पानातून पुरणपोळी घेतात आणि ती प्रसाद म्हणून खातात. वारीचा अजूनही एक प्रकार म्हणजे खंडोबाच्या रविवार या पवित्र दिवशी काही घराण्यात वारी मागतात. तामण घेऊन 5 घरी वारी खंडोबाची म्हणून ओरडतात. साधारणपणे कोरडे पीठ वारीत दिले जाते. त्याची घरी येऊन भाकरी बनवून ती घरातील सर्वजण प्रसाद म्हणून खातात. यामुळे अशा घरास खंडोबा अन्नधान्याची कमतरता कधीच भासू देत नाही असा समज आहे. दान धर्म. या नवरात्रात आपापल्या शक्तीनुसार खंडोबासाठी म्हणून दान धर्म करावा. अन्नधान्यास फार महत्त्व आहे. कुंकू अक्षतांसह पान वेढा द्यावा. दिवटी बुधले. दिवटी बुधले याचे महत्त्व असे की मणिमल्लाचा वध केल्यानंतर देवाच्या ठिकाणी अंधार होता म्हणून तो जावा. भक्तांनी उजव्या हातात सोन्याची, पितळ्याची किंवा लोखंडाची दिवटी घेऊन ती पेटवावी आणि देवास ओवाळावे. ओवाळताना पायापासून डोक्यापर्यंत देवास ओवाळावे. नंतर दिवटी डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने पूजा झाल्यावर, नैवेद्य झाल्यावर ती दिवटी दुधात शांत विझवावी करावी. ते दूध सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यावे. लग्न कार्यात अगर नंतर गोंधळ घालणे म्हणजेच मल्हारीची स्तुतिपर गाणी गाणे, ऐकणे, देवास त्यासाठी पाचारण करणे याही प्रचलित प्रथा आहेत. खंडोबाचे षड्रात्र उत्सव म्हणजे काय? घटस्थापना कशी करावी? चंपाषष्ठी दिवशी अवतारमणी मल्ल दैत्याचा संहार करीसी. चंपाषष्ठाचा करीती जे करीती कुळधर्म ज्याचे हात आहे परिपूर्ण धर्म. चंपाषष्ठी श्री खंडेरायाच्या उपासनेतील अत्यंत महत्त्वपूर्ण उत्सव. श्री मल्हारी मार्तंडाचे षडरात्रोत्सवाचे सांगता दिवस. या दिवशी मार्तंड भैरव आणि मल्लासूर दैत्याचा संहार केला.
अरिष्ट टाळले. विजयोत्सवामध्ये देवगणाने मार्तंड भैरवावर भंडाराबरोबर चंपाषष्ठी अर्थात चाफ्याची पुष्पवृष्टी केली. चंपाषष्ठी यामुळे नाव मिळाले. आपल्या घरातील सर्वांना सुख, समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा, तसेच आपल्यावर येणारी संकष्टे नाहीशी व्हावी यासाठी ही नवरात्र केली जाते. मांसाहार करू नये, मद्यपान करू नये, विषयाच्या आहारी जाऊ नये, घरामध्ये व्रत पाळावे, उपवास करावा, आचरण शुद्ध ठेवावे, घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न राहील यासाठी सर्वांनी कटाक्षाने प्रयत्न करावे. साहित्य: कुंभ, कलश, विड्याची पाने, सुपारी, नाणी, कलशाला बांधण्यासाठी दोरा, धूप, दीप, गुगळ, कुंकू, हळद, गंध, अक्षता, पंचामृत इत्यादी अमावस्येच्या दिवशी जमवून ठेवा. प्रतिपदेला प्रातःकाळी उठून स्नानादी आटोपून सर्व देवटाक पंचामृतात स्वच्छ करून घ्यावे. चौरंगावर नवीन वस्त्र टाकून कुळचाराप्रमाणे माती अथवा भांडार पात्रामध्ये पाण्याचा कलश ठेवून त्यावर नागवेलीची पाने, नारळ ठेवून विधिवत घटस्थापना करावी. घटाच्या डाव्या बाजूस जोड पानावर म्हाळसा देवीच्या प्रित्यर्थ सुपारी, उजव्या बाजूस जोड पानावर बाणूदेवीच्या प्रित्यर्थ सुपारी पूजन करावे. तशी षडरात्र उत्सवातही देवासमोर अखंड ज्योती प्रज्वलित करावी, परंतु तत्पूर्वी या गोष्टी लक्षात ठेवाव्या. षडरात्र उत्सवात खंडेरायाच्या घटासमोर 6 दिवस अखंड ज्योत लावली जाते, एक तेलाची आणि एक शुद्ध तुपाची. मंत्र: महोदधी. मंत्राच्या शास्त्रपुस्तकानुसार अग्नीसमोर लावण्यात आलेल्या जपाचा साधकाला 1000 पट जास्त फळ प्राप्त होते असे म्हटले जाते. दीपम धृतम युतम दक्षे तेलयुतम, अर्थात तुपाचा दिवा देवाच्या उजव्या बाजूला आणि तेलाचा दिवा देवाच्या डाव्या बाजूला ठेवावा. अखंड ज्योत संपूर्ण 6 दिवस प्रज्वलित राहणे आवश्यक आहे.